13 ते 14 महिन्याचं वासरू आहे. फुल करंट आहे. फुल करणं म्हणजे विषयच नाही. फुल करणंमधली वासरू आहे. फुल करंट आहे. फुल होऊ दे फुल करणंमधले गरम रक्ताची. ही आष्ट्यातली पाडी आहे बघा. मालकांचं नाव योगेश पाटील असं आहे. जवळजवळ 7 महिन्याचं वासरू आहे. 7 महिन्याच्या वासराला केवढा करंट आहे बघा. कुठल्या नाराची पैदास आहे काय? सांगोल्यातला नर आहे काय? त्यांना एवढी काही कल्पना नाही, पण गरम रक्ताची पाडी आहे बघा. पूर्ण गरम रक्त. इंस्टा तर आहे सोडून द्या. यूट्यूबला ज्या गाईचं सारखं नाव घेतलं जाते सांगोलेकरांची प्रिया तीच ही गाय बघा. सांगोलेकरांची प्रिया स्वतः मालक समोर आहेत. त्यांचे देखील आपण व्हिडिओ कायम बघतोय. त्यांना आपलं नाव केलं सगळं माहिती सांगाल. माझे नाव हनुमंत सुरभुसे. माझा मोबाईल नंबर 9370658077. गाभण आहे का? आता 2 महिन्याची गाभण आहे आणि गुढीपाडव्याला आहे ते केसरी सोनेकडून ते पैदा झालेला पृथ्वी असा तिथं वासरू देखील दाखवले बघा. सांगोलेकरांची प्रिया हे नाव अतिशय म्हणजे पॉप्युलर झालेलं आहे. हॅट्रिक महाराष्ट्र चॅम्पियन सांगोलकरांची लाडकी प्रिया. त्यांचे बाईट तुम्हाला यूट्यूबला आणि जास्तीत जास्त इंस्टाला दिसते. फेमस गाय आपण बघतोय. अतिशय रेखीव शरीर, मजबूत बांधा, काकडी टॉपची क्वालिटी. टॉपचं वासरू बघा या ठिकाणी दिसते. नर झाला सांगोलेकरांची प्रिया. तिचं लहान बछडं बघतोय आपण. सोन्याची पैदास आहे बघा ती. अतिशय रेखीव, काजळी आणि 6 महिने त्याला पूर्ण झालं आहे. 7वा महिना त्याचा चालू आहे. सोन्याचे जे फळ आहे हे गाईला नॅचरल रेतन केलेलं फळ. महाराष्ट्राचं पांढरं सोनं आपण म्हणतोय ना, महाराष्ट्राचं पांढरं सोनं. खरं पांढरं सोनं हे आहे. ते बघा तुम्ही. आपल्याला बाईट मिळाली नसती पण मिळाली म्हणायची. सांगोलेकरांची प्रिया अतिशय पॉप्युलर अशी गाय आहे. लाईनची बाईट मिळावं. सर्वप्रथम नाव सांगा. सर्वसाधारण संध्याकाळी गाडी सकाळी 4 संध्याकाळी 8 वाजता. आता ही किती महिने का? आता येईल 5 दिवस आपण बघतोय एक टॉपची कोसा खिल्लार कालवड आहे. आदतमध्ये आहे. सर्वसाधारण चांगल्या क्वालिटीची आहे. मालकाला आपण त्याची माहिती. दादा तुमचं नाव, मोबाईल नंबर तुम्ही. माझं नाव प्रशांत भाऊसाहेब तनपुरी, राहणार टेकलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सांगली. माझा मोबाईल नंबर 7773923636. हे किती महिन्याच्यात आहे? हे आता 16वा महिना चालू आहे. सर्वसाधारण कुठल्या नाराची पैदास आहे? ही रामबाईलाची पैदास आहे. मला ह्या सोनके यांच्या काजळ्या खिलारमध्ये गोळ भरलेला होता. आपण कोच्यामध्ये कालवड पडली. तुमची आई खुशी आहे? हा, कोची. तुम्ही यायला सेल करणार आहे का? हां, सेल वगैरे करणार नाही नाही सेल करणार नाही. घरी सांभाळलं की म्हणजे घरात एक पांढरं सोनं असावं म्हणतात की नाही, त्यापैकी त्याने आपल्या घरात एक सांभाळण्यासाठी खास ठेवली. चांगल्या रेक्युटिव्हमध्ये क्वालिटी ठेवून बी चांगले आपण बघू शकताय. तर नंबर वगैरे कुठं काय आला आहे का? नंबर सेवागिरी महाराष्ट्र सेगावला केला आहे. नंबर सोलापूरला सिद्धेश्वर प्रशिक्षित केला आहे. इंदापूरला केला आहे. पंढरपूरला केला आहे. उरुळी पंचमला केला आहे. 4-5 ठिकाणी नंबर आता गुलाला. साधारण एक 6 ते 7 ठिकाणी कालवड चांगल्या पहिल्यांदा इथं प्रथमच बनतेदा क्लासिकला तिने आता थोड्याला घेऊन आल्या. प्रथम वर्ष आहे त्यांचं. ठीक आहे, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हो, धन्यवाद. आपण बघतोय बॉबची कालवड आहे. काजळी गुलाब
दादांना माहिती विचारा, त्यांचं नाव, फोन नंबर द्या. माझं नाव गोपाळ धर्मराज कदम, रोकळे बुद्रुक, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9766157717. आता किती महिन्याचं आहे कालवडी? ही 2 वर्षाची आहे. आता गाभण आहे का? हां, गाभण आहे, 6 महिने. कुठल्या नारापासून गाभण आहे? ही आपलं सोन्या बैलाची, कल्लासकरा सोन्या. कटलासकरांचा सोन्या या बैलापासून 8 वेळा चॅम्पियन. 6 महिन्याची गाभण आहे सर्वसाधारण. 4 कालवड तुम्ही नंबर आहे. सेल करणार आहात का काय? नाही. ही स्वतःसाठी तिने कालवड ठेवली. अतिशय चांगली कालवड आहे, लेखीमध्ये आहे बघा, पूर्ण कादळी, 100% पूर्ण कादळी आहे बघा. त्यांना देखील माहिती विचारूया. तुमचं नाव, मोबाईल नंबर? महेंद्र प्रतापराव पाटील, कपोस्ट आष्टी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. 9011472754. कालवड आता किती वर्ष आहे? 3.5 वर्ष. गाभण आहे का? दुसऱ्यांदा गाभण. किती महिन्याची गाभण? आता 5 महिने चालू आहे. कुठल्या नारापासून गाभण आहे का? ते भोसले म्हणून आहेत, आटपाडी. पुन्हा वासरू काय तुम्ही सेल करणार आहे का? नाही घरी सांभाळून पहिल्यापासून आपल्याकडे गाय भरपूरच आहे घरी. आता किती आहेत? आता घरी माझ्याकडे 5-6 गाय आहेत आणि महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून घरी आहे. सर्वसाधारण प्रदर्शनासाठीच ते स्वतःच्या आपल्या ह्यासाठी काय सांभाळतात. जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यांच्याशी तुम्ही मोबाईलवर संपर्क करू शकता. त्यांच्या बघण्यात काय असेल तर तुम्हाला ते देऊ शकता. बरोबर आहे. फक्त घेऊन विकत नाही, आपण व्यापार दलाल करत नाही. फक्त आलं तर ते मग ती सेवा करतो. सर्वसाधारण खिल्लार वाढायला पाहिजे, खिल्लारचं संगोपन व्हायला पाहिजे. या दृष्टीनं कुणाला गाय जर पाहिजे असेल तर त्यांच्या मोबाईलवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यांना माहिती भरपूर आहे या गायीची आणि ती तुम्हाला मदत करते. बरोबर आहे. माझ्या आजोबा पंजोबापासून गायचं आहे. घरात शुगर बीपी कोणाला नाही. सर्वसाधारण गाय घरात असते काय होते, म्हणजे आपण ब्लॉकला देखील कायम सांगतो की घरात एक गाय पाहिजे. शुगर म्हणा किंवा बीपी म्हणा, बरेचसे आजारापासून मुक्त राहायचं असेल तर आत्ता म्हणजे जिवंत जर उद्भवणारा रोग असेल तर तो कॅन्सर आहे. कॅन्सरसारख्या आजारावर मात करायची असेल तर गायीचं संरक्षण करणं हे फार महत्त्वाचं. त्या ठिकाणी आपण थांबतोय.